आज आपण करतोय भरलेली वांग्याची भाजी. आता हे 7-8 वांगे येतं, चांगले कोवळे मस्त वांगे येतं. तर त्याचं आपण भरलेलं वांग करतोय. त्यासाठी आपण खोबऱ्याचे तुकडे घेतलेले, चिरलेले, लसूण घेतलाय, मीठ टाकलं, त्याच्यात जाड मीठ टाकलं, आपल्या चवीनुसारच घ्या मीठ. मी 1 चमचा टाकले. आणि ना मी एक वेगळं म्हणजे नाही का थोडासा तळलेला कांदा टाकलाय. याच्यामुळे ना ते मसाला आहे ना सगळा असा बाइंड होतो, नाही त्यात दुसरं काही टाकायची गरज नाही. तर मी नाही टाकलं तरी चालेल, पण अशा पद्धतीने पण छान लागली भाजी, एकदम मस्त झाली ती. हे मिक्सर केलं खोबरं ते काढून घ्यायचं. याच्यात आता थोडासा जाडसरच आहे दाण्याचा कूट. काळा मसाला घेतला, लाल तिखट 1 चमचा आणि काळा मसाला 1 चमचा घेतलाय. दोन्ही मिक्स घेतले. हिंग घेतलं, या डबीतनं हिंग निघत नाहीये. हळद, हे सगळे. आता तो तळलेला कांदा आहे ना, त्याच्यामुळे बघा दुसरं शक्यतो काही टाकायची एवढी गरज नाही भासणार. ह्या पाहिजे एकदम एकजीव मिश्रण झालं. ते असा ओलावा आपोआप आला त्याला, नुसतं चोळलं की. आता हे पाण्यात आहे ना मीठ टाकून आहे ना हे वांगी चिरून घ्यायची. याला काही जास्त काटे नाही आहेत, त्यामुळे पुढचं शेंडाच काढलाय. आणि कढईला थोडंसं मग वाटलं एखादं हे तर काढायचं ते. पण आहे ना देठ आहे ना, शक्यतो ताजी वांगी असतील ना देठ ठेवत जा. देठाने ना भाजीत पण छान अर्क उतरतो, भाजी दिसायलाही छान दिसते वांग. आणि ते देठ खायला पण चांगलं लागतं. आता याला चिरा देऊन घेतल्या. किडकं का पाहायचं. मिठाच्या पाण्यात टाकलं ना म्हणजे काळा पडत नाही. आता दररोज काय भाजी करायचा हा प्रश्न असतो सगळ्यांना, आपल्या बायकांना. तर मग असे काहीतरी व्हेरिएशन करत राहायचे. आता हे सगळे वांगे चिरून झाले, धुवून झाले. इकडं पॅन पण गरम झाली, त्यात तेल टाकून घ्यायचं. वांग्याच्या भाजीला थोडंसं जास्त तेल टाकायचं म्हणजे जरा छान लागते. आता आहे ना याच्यात असा मसाला भरायचा. साध्या सोप्या ह्याच्या पद्धतीत केलेलं भरलेलं वांग खायलाही तितकंच चांगलं. पण आता हे सगळे वांगे भरून टाकले. आता जसे टाकले ना तसेच ठेवले, म्हणजे त्या साईडनी ते भाजून होतील. मी असं हलवून नाही घेतलं. आता ह्या साईडनी भाजले, आता परत त्याची साईड बदलून घ्यायची आणि मग परत एकदा झाकण ठेवायचं, म्हणजे दोन्ही बाजूनी परतून होतील. साध्या साध्या गोष्टी असतात, पण त्या लक्ष देऊन केलं म्हणजे भाजी तेवढी चांगली लागते अजून. आता हे झाकण पाहायचं काढून. हे बऱ्यापैकी शिजले, तर आता पाणी टाकायचं. राहिलेला मसाला आधी टाकून घेतला. आणि अशा भाज्यांना आहे ना शक्यतो म्हणजे गरम पाणीच टाकायचं, नाही तर कसं आता गार पाणी जर टाकलं तुम्ही याच्यात तर दाणदडल्यासारखे होतील. म्हणून आता हे पाणी गरम केलेलं आहे. आपल्याला पाहिजे तितका रस्सा त्याच्यानुसार पाणी टाकायचं. शिजायलाही पाणी लागल ह्या हिशोबाने पाणी टाकायचं.
कमी जास्त वाटलं तर परत टाकायचं. जास्त झालं तर फुल गॅस करून कमी करायचं, कमी झालं तर टाकायचं. हे बघा किती छान मस्त तरी आली, किती छान झाली भाजी पहा. पाहूनच भूक लागेल एवढी. ही पोळी बरोबर छान लागते किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर.